महाराष्ट्राच्या छोट्याशा गावात जन्मलेला एक मुलगा. घरची परिस्थिती एकदम साधारण शेतकरी कुटुंब, पण डोळ्यात मोठी स्वप्न. पण स्वप्न स्वतःसाठी नव्हती तर समाजासाठी होती. कारण त्याचा ठाम विश्वास होता की समाजाचा खरा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आयुष्यभर याच विचाराला कवटाळत त्या मुलानं पुढे देशातल्या सर्वात मोठ्या शिक्षण साम्राज्यापैकी एक साम्राज्य उभं केलं. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्थानं उभारल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचं नाव अजरामर केलं. ते नाव म्हणजे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील. आज मात्र या महान व्यक्तिमत्वाची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानं केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. पण हा शेतकऱ्याचा मुलगा इतका लांब प्रवास करू कसा शकला? कसा होता त्याचा प्रवास? चला जाणून घेऊया. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबाप या छोट्याशा गावात डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचा जन्म झाला. ग्रामीण भागात वाढत असताना त्यांनी शिक्षणासाठीचा संघर्ष करणारे अनेक विद्यार्थी एकदम जवळून पाहिले होते. आर्थिक परिस्थितीमुळं अनेक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागत होतं आणि हीच वेदना त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली. शिक्षण हे काही मोजक्या लोकांसाठी नाही तर प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकार असला पाहिजे, ही भावना त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच रुजली होती. सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी राजकारणातून केली. म्हणजे 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 ते 1972 ते आमदार म्हणूनही निवडून आले. राजकारणात यश, मानसन्मान, मोठी कारकीर्द त्यांच्या समोर होती, पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला. सत्ता राजकारणापेक्षा शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. कारण त्यांच्या मते समाज जर बदलायचा असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. 1983 मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात RAIT स्थापना त्यांनी केली आणि तिथून सुरू झाला एक विशाल शैक्षणिक साम्राज्याचा प्रवास. पुढं काही दशकात डी.वाय. पाटील समूहानं अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कायदा, नर्सिंग, दंतवैद्यकीय, फार्मसी अशा अनेक क्षेत्रांमध्ये शैक्षणिक संस्था उभारल्या. आज देशभरात 180हून अधिक संस्था या समूहाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी या संस्थांशी जोडले गेलेत. अनेक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळालं आणि त्यांचं आयुष्यच बदललं. शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. आधुनिक रुग्णालयांची उभारणी करून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. क्रीडा क्षेत्रातही त्यांची दूरदृष्टी दिसून आली. नवी मुंबईतील जागतिक दर्जाचं डी.वाय. पाटील स्टेडियम आज भारतातल्या महत्त्वाच्या स्टेडियमपैकी एक मानलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने असतील, IPL आणि अनेक मोठ्या स्पर्धा या मैदानात होतातच नेहमी. त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारनेही घेतली. 1991 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टर आणि D.Litt या पदव्या बहाल केल्या. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचं राज्यपाल म्हणून ही जबाबदारी सांभाळली. राज्यघटनेच्या सर्वोच्च पदावर असताना त्यांनी शिक्षणावरील प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. वयाच्या 90पर्यंत ते शिक्षण संस्थातील कामात सक्रिय होते. विद्यार्थ्यांशी संवाद असो, नवीन शैक्षणिक प्रकल्प आणि संस्थाच्या विकासासाठी ते सातत्यानं कार्यरत राहिले. मात्र आज ते काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना आज व्यक्त होते. आज त्यांनी उभारलेले शिक्षण संस्था आहेत, लाखो विद्यार्थी आहेत, त्यांनी दिलेली मूल्य आहेत आणि म्हणूनच डॉक्टर डी.वाय. पाटील हे केवळ एक नाव नाही आहे तर शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणणारा एक विचार आहे. व्यक्ती जाते पण तिचं कार्य अमर राहतं. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं हे आयुष्य त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. एका शेतकऱ्याच्या मुलानं सुरू केलेला हा प्रवास आज लाखो स्वप्नांना दिशा देऊन गेला.